श्रोते हो नमस्कार. गवती चहा अर्थात लेमन ग्रास पिकाची प्रयोगशील शेती या मुलाखतीचा पुढील भाग आता आपण ऐकूया. सर, गवती चहाचा विचार करायचा झाला तर एकरी किती उत्पन्न मिळतं गवती चहाचं? गवती चहा हे जर आपण एक औषधी वनस्पती जर आपण ह्या अनुषंगाने जर पकडली तर सगळ्यात कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये कमीत कमी तुमच्या ठेवीमध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न देणाऱ्या क्रॉप्स म्हणजे पीक हे औषधी वनस्पती असतात. आपण गवती चहाचंच उदाहरण घेऊया. गवती चहाचं जेव्हा तुम्ही एकरी आपण जर 1/1 जरी ह्या अनुषंगाने जरी चाललो तरी 40-42 हजार स्क्वेअर फीट म्हणजे 1 एकर 40 गुंठे. तर अशा पद्धतीने आपण एक 20,000 ते 25,000 रोपांची लागवड आपण करू शकतो. 20,000 ते 25,000 रोपांची जरी तुम्ही एखाद्या नर्सरीमधून किंवा जरी रोपं पहिल्यांदा उचलली तरी तुम्हाला एखादा रोप ₹2 वगैरे मिळेल. पण हे समजून घेणं गरजेचं आहे, जेव्हा तुम्ही ती लागवड करताय किंवा तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करताय, ठेवताय विकत घेताना, तर तुम्ही ती 5 वर्षासाठी लावत आहात. म्हणजे मी ₹2 जरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले आहेत आणि त्या रोपामध्ये आणि माझे ₹40,000 फक्त रोपांमध्ये लागले असतील तर ते माझे लागले आहेत 5 वर्षासाठी. बरोबर. कारण 5 वर्ष ते मला रोप आता उत्पन्न देणार आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपल्या येणाऱ्या सगळ्या क्रॉप्समध्ये जे आता सगळी पिकं जी आपण कोकणामध्ये कमर्शियल तत्वावर एक आर्थिक तत्वावर जी घेतली जातात, आंबा, काजू, ही सर्व काही, त्याच्यामध्ये हे सर्वात जलद गतीने उत्पन्न देणारं सुद्धा आहे. कारण पहिल्या 4 महिन्यामध्येच ह्याची पहिली कापणी होते. तुमचे जे पैसे त्याच्यामध्ये जे गुंतलेले असतात ते तुम्हाला रिटर्न व्हायलाच परत मिळण्यासाठी एक 4 महिन्याच्या कालावधीनंतर तुम्हाला ते सुरुवात होते आणि दर 3 महिन्याने ह्याची तुम्ही कापणी करू शकता आणि त्यातून उत्पन्न घेऊ शकता. आता एकरी उत्पन्न मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही गुंतवले ₹40,000 रोपांमध्ये, लावण्यासाठी मनुष्यबळ लावलं एक ₹10,000. म्हणजे एकंदरीतच एक उदाहरण देण्याचं मी बोलतो की 50,000 तुमची ठेव लागली एक 5 वर्षासाठी, म्हणजे तुमचे वर्षाला लागले ₹10,000. बरोबर. ₹10,000 तुमचे एकरीला लागलेले आहेत. पण ही गोष्ट अजून एक घेणं गरजेचं आहे, हे रोप तुम्हाला फक्त एकदाच घ्यायचं आहे. कारण पुढचं क्षेत्र जर तुम्हाला करायचं असेल तर ती नर्सरी तुमच्या शेतात तयार होणार आहे. ह्याच्याच रोपं काढून तुम्ही ती शेतामध्ये लावणार आहात. त्याच्यामुळे पुन्हा तुम्हाला रोपं बाहेरून विकत घ्यायची गरज नाही आहे. हा दुसरा फायदा आहे. तिसरा फायदा सांगितल्याप्रमाणे पहिल्या 4थ्या महिन्यात त्याची कटिंग होते. त्याच्यामुळे पहिल्याच वर्षी तुम्ही एक 3 ते 4 कटिंग तुम्ही घेऊ शकता, कापण्या तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला कमीत कमी पहिल्याच वर्षी एक 50 ते 100 किलो तेल मिळतं. जेव्हा ते छोटं असतं तेव्हासुद्धा, जेव्हा रोप लहान असतं तेव्हासुद्धा तुम्हाला 50 ते 100 किलो तेल मिळतंच. आणि तेलाचा भाव जर आपण पकडला तर तो कमीत कमी ₹800-850 हा कमीत कमी आणि जास्तीत जास्त 1200. मागे म्हटल्याप्रमाणे सिट्रल या घटकाची तपासणी होऊन त्याचं बाजार मूल्य ठरतं. पण कमीत कमी ₹850-800 जर तुमची गुणवत्ता चांगली असेल तेलाची, ऑफकोर्स म्हणजे ती असायलाच हवी, तर तुमचा 800-850 हा कमीत कमी किलोचा आणि एक 1200पर्यंत छान प्रकारे 70-75% तुमचा जे सिट्रल घटक असेल तर एक छान त्याचा भाव मिळतो तुम्हाला. आणि तुमचं एकरी उत्पन्न तुम्ही एक 100 किलो जरी काढलं तरी तुम्हाला 1,00,000पर्यंत उत्पन्न पहिल्याच वर्षी मिळून जातं. म्हणजे तुमचं एवढं नक्की की तुमची जी तुम्ही ठेव लावता ती तुम्हाला रिकवर करून द्यायची ताकद पहिल्याच वर्षी या पिकामध्ये आहे. त्याच्यानंतर 5 वर्ष तुम्हाला फक्त त्यातून प्रॉफिट किंवा ह्या अनुषंगाने होणार आहे. आणि एवढ्या जलद गतीने देणारे खूपच कमी पिकं आपल्या कोकणामध्ये होऊ शकतात. ह्याचा अभ्यास सर्वांनाच आहे. कारण बाकी सर्व पिकांसाठी आपल्याला खूप मेहनतसुद्धा आहे, खूप काळ थांबावा लागतो. पण औषधी वनस्पती अशा आहेत की ज्या तुम्हाला जलद गतीने उत्पन्न देण्यास मदत करतात आणि त्याची मागणीही जगभरामध्ये आहे. पण ह्यामध्ये मी अजून एक मुद्दा सांगायचा राहतो की ॲज अ शेतकरी जेव्हा आपण कोकणामध्ये स्वतःला म्हणतो, पण शेतकऱ्याला मार्केटमध्ये एखाद्या व्यावसायिक
निश्चितपणे उतरणं गरजेचं आहे. कारण हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला उदाहरण मी देतो. जेव्हा मी गवती चहा नुसता शेतामध्ये पिकवतो, एकरी पिकवतो. उदाहरण द्यायचं झालं, समजा एखाद्या शेतकऱ्याला जर मला 10 लाख रुपये वर्षाला कमवायचे असतील, तर तो विचार करतो की माझ्याकडे 2 एकर जागा आहे किंवा 5 एकर जागा आहे, मी त्यामध्ये गवती चहा लावणार आणि मी तो बाजारामध्ये विकणार आणि मला तेवढे पैसे मिळणार, एक उदाहरण तत्वावर. मग त्याला 10 लाख कमवण्यासाठी एक 15 एकर किंवा 30 एकरची लागवड करावी लागेल, फक्त गवती चहा तसा तसा कापून मार्केटमध्ये विकण्यासाठी. कारण व्यापारी जे असतात तो त्याचा भाव ठरवतात. कारण आजही आंब्याचा भाव हा आपला वाशी APMC मार्केटमध्ये ठरला जातो, त्याचप्रमाणे ह्याचा भावसुद्धा दादर APMC मार्केट ह्यामध्येच व्यापारी त्याचा भाव ठरवतात. तो तुम्हाला 16 ते 20 रुपये किलोने मिळतो. पण तुम्ही जेव्हा त्याची एक स्टेप पुढे जाता, त्याचं तेल काढता, तेव्हा त्याचा भाव डायरेक्टली एक 800, 850 ते 1200 रुपये किलोने तुम्हाला मिळतो. म्हणजे तुम्ही एक मूल्यवर्धन केलं त्याचं आणि त्याचे तुम्हाला एक छान पैसे मिळाले. म्हणजे जिथे 30 एकरमध्ये तुमचं काम होत होतं 10 लाख कमवण्यासाठी, ते आता 15 एकरवर तुम्ही कराल, उदाहरण तत्वावर. कारण तुम्हाला कमी क्षेत्र लागतं, कारण तुम्ही इथे एक पाऊल पुढे गेलात, मूल्यवर्धन केलेलं आहे. पण अजूनही तुमचा भाव हा कंपनीच ठरवतात. कारण ज्या कंपनी तुमच्याकडनं तेल घेणार किंवा तुमचे प्रोडक्ट्स घेणार ते कंपनीच ठरवते. कारण हे भारतभर किंवा जगभरामध्ये ह्यांचे रेट्स फिक्स असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीच बदल करता येत नाही. तुम्ही कितीही चांगलं पीक घेतलात तरी तुम्हाला एवढेच मिळणार आहेत. म्हणून बेसिक गुणवत्ता जर असेल माल तरी तेवढेच मिळणार आहेत. पण खरा पैसा किंवा खरे उत्पन्न शेतकऱ्याचं चालू होतं त्याच्या पुढे. आपल्याला विचार करण्याची गरज आहे, ज्या कंपनीला मी हे तेल विकतो ते 1 लिटरचं तेल जे माझ्याकडनं ते 900 किंवा 1000, 1200 रुपयाला घेतात, ते त्याचं पुढे जाऊन काय करतात, त्याचं मार्केटिंग कसं करतात, त्याचं प्रोडक्ट्स कसे बनवतात. इथे आज आपल्याला सगळ्या कोकणी शेतकऱ्यांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्या पुढेच पैसा बनणार आहे. कारण जेव्हा तुम्ही त्या 1 लिटरच्या तेलापासून जेव्हा हजारो प्रोडक्ट्स बनवता, कारण एका थेंबापासून एक साबण बनला जातो, एका थेंबापासून एक मॉस्किटो, एक मच्छर पळवण्यासाठीचं औषध बनलं जातं. कारण एवढं कॉन्सन्ट्रेटेड, एवढं क्षमता असणारं ते तेल असतात. तर त्याच्यामुळे त्या हजाराची अक्षरशः 100 गुणांनी किंमत आपल्याला डायरेक्टली ग्राहकापर्यंत मिळते. कारण आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं हे आज काही ताटामध्ये जेवत असतील, औषधं घेत असतील, आपल्या चेहऱ्याला कोणती क्रीम लावत असतील, नैसर्गिक पद्धतीने मी म्हणत आहे, ते सर्व काही शेतकऱ्याच्या शेतातूनच येत आहे. पण त्यामध्ये असणारी जी सप्लाय चेन आहे, त्यामध्ये असणारी जी साखळी आहे, तिथे शेतकऱ्याचा खूप सारा हिस्सा निघून जातो. म्हणून शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप कमी मोबदला मिळतो. पण हेच शेतकऱ्याने, आता येणाऱ्या नवीन पिढीने जी शिक्षित आहे, चांगल्या गोष्टींचं त्यांनी चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत, चांगल्या कंपनीजमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना जगाचं नॉलेज आहे, त्यांनी आणि नवीन तंत्रज्ञानाचं ज्यांना नॉलेज आहे, अभ्यास आहे, त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरून आपलं प्रोडक्ट आज कोकणामध्ये बसूनसुद्धा तुम्ही जगभरामध्ये विकू शकता आणि एक शेतकरीसुद्धा मोठा उद्योगपती बनू शकतो. पण आपल्या पिकाचं जेवढं जास्तीत जास्त मूल्यवर्धन तुम्ही करू शकाल, तेव्हाच त्याचं उत्पन्न 100 पटीने तुम्ही वाढवू शकता. मग एखादा कमी गुंते असणारा शेतकरीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आर्थिक सक्षम बनू शकतो. अर्थातच बाजाराची मागणी काय आहे हे बघता शेतकऱ्यांनी फक्त उत्पादक म्हणून न राहता त्यावर प्रक्रिया करून तो माल ग्राहकापर्यंत कसा पोहोचवता येईल याकडे लक्ष दिलं तर उत्पन्नात अधिकाधिक भर पडू शकते. सर, गवती चहा लावल्यानंतर त्याचं पहिलं उत्पादन घेण्याचा जो काळ आहे हा किती आहे आणि त्याची कापणी कशा पद्धतीने करावी लागते? गवती चहा मागे म्हटल्याप्रमाणेच गवती चहा तुम्ही आता समजा मी जूनमध्ये पावसाळ्यामध्ये मिरगामध्ये मी त्याची लागवड केलेली आहे. पहिली कापणी तुमची बरोबर 4 ते 5 महिन्याने पहिली कापणी येते. आता ती कापणीसाठी तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखावं? तर शक्यतो जेव्हा तुम्ही 1 एकरमध्ये किंवा एकर्समध्ये जेव्हा हे पीक लावता, तेव्हा हाताने कापणं, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ
हे सहजासहजी शक्य होत नाही आणि ते असूही नाही. कारण आज तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेवढं तंत्रज्ञान वापरू आणि कमीत कमी मनुष्यबळामध्ये आपण काम करू शकतो. त्यामुळे बाजारामध्ये त्याच्यासाठी ब्रश कटर मशीन्स आहेत, त्याने तुम्ही कटिंग करू शकता. ते कटिंग मशीनला कापण्यासाठी जेव्हा तयार होईल असा एक 4 ते 5 महिन्यामध्ये तर होतंच पीक तयार. त्यामुळे तुम्ही पहिल्या 4-5 महिन्यामध्ये पहिलं पीक तयार झालं की पहिल्यांदा कापणी करू शकता. त्याच्यानंतर सलग 3 महिन्याने त्याची कापणी घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर हे पीक आपल्याला उत्पादन देणार आहे. हो. सर, स्थानिक शेतकऱ्यांना या पिकाकडे वळवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करता? माझं ह्या पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. पहिली गोष्ट मी तेच सांगायचा प्रयत्न करत आहे की आपल्या कोकणामध्ये जैवविविधता खूप चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यामुळे आपण काहीच पिकांवरती लक्ष केंद्रित न करता प्रत्येक गावातील एका तरुणाने त्याच्या गावामध्ये असणाऱ्या एका पिकावर जरी संशोधन केलं तरी खूप आर्थिक क्रांती घडू शकते. मग ते कोकम असेल, फणस असेल किंवा गवती चहा असेल. तर तुम्ही पारंपरिक पिकांपेक्षा त्याला छेद देत संशोधन करत आज एक मार्केट आणि डायरेक्ट क ग्राहकापर्यंत तुम्ही पोचू शकता. आज तंत्रज्ञान एवढं सफल आहे की आज शेतकरी आपल्या घरात बसून सुद्धा आपल्या ग्राहकांपर्यंत सोशल मीडिया असेल, ऑनलाईन वेबसाईटमधून असेल, ह्या तंत्रज्ञानाने पोचू शकतो आणि आपला पिकवलेला माल हा मूल्यवर्धन करून पाठवू शकतो. त्याच्यामुळे गवती चहा हे खूपच फायदेशीर वनस्पती आहे. त्यातून तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे 5 वर्षाचं पीक आहे. तुम्ही दरवर्षी त्याचं तेल काढून तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि गवती चहाचे फायदे नुसते तेलामध्ये नाहीत तर त्याची शेतीही खूप सोपी आहे. शेती जसं एकच गोष्ट सोडली, पाणथळ जागा सोडली तर ती शेती करणं त्याला कोणत्या जनावरांपासून त्रास नाही, कोणी त्याला खात नाही, त्याला कोणी चोरून नेऊ शकत नाही. कीटकनाशक पण वापरावं लागत नाहीत. कारण गवती चहाचाच कीटकनाशक म्हणून वापर होतो. कारण त्याचाच बायोपेस्टिसाइड जे औषधं बनतात, मॉस्किटो रिपेलंट मच्छरांना पळवण्यासाठी, कीटकांना पळवण्यासाठी जे औषधं बनतात त्याच्यामध्येच ह्या तेलाचा वापर होतो. त्याच्यामुळे कीटकनाशक फवारावी लागत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही अक्षरशः 50 किलोमीटर लांब राहूनसुद्धा ह्याची शेती निवांतपणे करू शकता. फक्त तुम्हाला त्याची पाण्याची आणि तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि माझा हा लक्ष केंद्रित फक्त तुमच्या जमिनीवरती सेंद्रिय पद्धतीने शेणखत, लेंडी खत, जेवढ्या नैसर्गिक पद्धतीने आपल्या मातीला जपा ते तुम्हाला नक्की उत्पन्न देईल. तुमचं लक्ष हे एखाद्या शेतीमध्ये आपण केमिकल खत टाकून जास्तीत जास्त पीक घेण्यावर नसलं पाहिजे. कारण त्याने पुढच्या पिढींसाठी आपली शेती राहत नाही, आपली शेती नापीक होते. तुमचं लक्ष पूर्णपणे मी शेतीमधून जरी मी 5 आंबे काढले तरी ते 5 आंबे मी 500च्या आंब्यांच्या मूल्यवर्धन करून रेटनं कसं विकू शकतो ह्यावर पाहिजे. कारण आज ग्राहक वर्ग एवढा सुज्ञ आहे की त्याला जर खात्रीशीर नैसर्गिक प्रोडक्ट्स मिळाले तर तो नक्कीच पैसे खर्च करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही. आज मुंबईत, पुणे ह्या शहरांमध्ये किंवा इतर कुठेही राहणाऱ्या व्यक्तीला आज नैसर्गिक गोष्टी हव्या आहेत. तुमच्या औषधांपासून तुमच्या वापरामध्ये असणाऱ्या साबण, शॅम्पू किंवा खाण्यामधल्या जेवणापर्यंत सगळं काही त्याला नैसर्गिक हवं आहे. त्यामुळे ह्याची मागणी खूप आहे. तुमचा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे. फक्त तुम्ही मूल्यवर्धनावरती शेतकऱ्याने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जर ते एका शेतकऱ्याला जर जमणं कठीण असेल तर 4-5 शेतकरी त्या गाव एकत्र येऊन एक क्लस्टर मॉडेल उभं करू शकतात आणि एकत्र सामूहिक पद्धतीने हे काम करू शकतात. शेती आपल्याला चिरकाळ टिकवायची आहे तर शाश्वत शेतीची उपकरणं आपल्याला वापरावी लागतील, मग खत असो का तंत्रज्ञान असो. सर, गवती चहापासून तेल निर्मितीची प्रक्रिया ही कशी आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा. गवती चहाचं तेल हे ऊर्ध्वपातन पद्धतीने होतं आणि हे काही भारतासाठी किंवा जगासाठी नवीन नाही आहे. अक्षरशः मुघलांपासून महाराजांच्या काळांमध्ये जे अत्तर बनवले जायचे
ते अशाच पद्धतीने बनवले जात होते. त्याला पूर्वजांच्या काळांमध्ये भापका मेथड असं म्हटलं जायचं. ते अजूनही कनौज म्हणून जे ठिकाण आहे आपल्या भारतामध्ये, तिथे अजूनही पारंपरिक पद्धतीने तेल काढण्याची पद्धत आहे. ऊर्ध्वपातन, त्याच्यामध्ये तुम्हाला जे गवती चहा किंवा ज्या औषधी वनस्पती आहेत त्या पाण्याच्या वाफेवर शिजवल्या जातात आणि त्याची जी वाफ तयार होते त्या वाफेला थंड केलं जातं आणि वाफेला थंड केल्यानंतर त्याचं रूपांतर तेलात होतं. अशी सोपी पद्धत आहे. जसं आपण एखाद्या आपल्या कुकरमध्ये भात लावतो, तो वाफेवर शिजवला जातो, तीच पद्धत एका मोठ्या कुकरमध्ये आहे असं समजावं. त्या पद्धतीनेच, आणि फक्त ती जी शिजवल्यानंतरची जी वाफ आहे तिला थंड करण्याची प्रोसेससाठी कंडेन्सर हा थंड करण्याचं जे साधन आहे ते वापरलं जातं. ते वाफेला थंड करतं आणि त्याच्यापासून तेलाची निर्मिती तयार होते. सर, एकरी गवती चहापासून किती उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे किंवा किती मिळतं? जसं मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे जर तुम्ही नुसता हा गवती चहा विकला बाजारामध्ये काहीही प्रक्रिया न करता, तरी तुम्हाला 50 ते 60 हजार रुपये मिळतात. त्याच्यापासून मूल्यवर्धन केलात तर 1.5 ते 2 लाख रुपये एकरी. 1 ते 2 लाख रुपये तुमचे कुठेच गेले नाहीत. ते 1 लाख कमीत कमी तुम्हाला 100 किलो ऑइल हे तुम्हाला कमीत कमी मिळतंच. अक्षरशः शेतकऱ्याने त्याची जमीन एक मध्यम प्रतीची जरी असेल आणि निवांत त्याने आपलं पीक काढलं असेल, त्याचं मूल्यवर्धन केलं असेल, तरी आपल्याला प्रत्येक एका टनापासून आपल्याला 6 ते 8 किलो हे तेल मिळतं. एका एकरमध्ये आपल्याला एका कापणीला जवळपास 4 ते 5 टन गवत मिळतं. असं वर्षातून आपल्याला 16 ते 20 टन गवत मिळतं आणि प्रत्येक टनामधून आपल्याला 6 ते 8 किलो हे तेल मिळतं, जेणेकरून तुमचं मूल्यवर्धन 100 किलोच्या वरती जातं वर्षाचं. मग तुम्हाला जो बाजारभाव मिळेल त्या बाजारभावाला तुम्ही ते विकू शकता आणि तुम्हाला एक छान किंमत मिळू शकते. पण मी परत इथे तेच सांगण्याचा एक प्रयत्न करेन की इथे सुद्धा शेतकऱ्यांनी ते डायरेक्ट तेल विकण्यापेक्षा त्याचं जास्तीत जास्त मूल्यवर्धन करावं. तिथूनच आर्थिक क्षमतेची पायरी सुरू होते. नक्कीच. जाता जाता व्यवसायाभिमुख शेती करू इच्छिणाऱ्या तरुणांना आणि शेतकऱ्यांना आपण काय सांगाल? व्यवसाय करणारे, सध्या मी कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये गेली मी 4-5 वर्ष काम करत आहे. कोकणाचा खूप छान अभ्यास आहे मला आणि कोकणाबद्दल अफाट प्रेमसुद्धा आहे. त्याच्यामुळे माझी विनंती ही सर्वांनाच आहे की तुमच्याकडे तुमची जमीन आहे, ही तुमची एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा सुरुवातीला एखादा पैसा लागतो कंपनी उभी करण्यासाठी, ती तुमची जमीन ते काम करतं. म्हणून पहिला मुद्दा असा आहे की तुमच्याकडे असणारी जमीन कधीच तुम्ही विकू नका, कारण ते जमीन तुमचं स्टार्टअप कॅपिटलचं काम करतं. कारण त्यापासून येणारं उत्पन्न हे तुम्ही, तुमच्या पिढी हे पूर्ण दीर्घकाळ कमवणार आहेत. म्हणून तुमच्या जमिनीवरती जेव्हा तुम्ही एक गवत लावतो त्याच्यापासून ते 5 वर्ष तुम्हाला उत्पन्न देतं आणि त्याच्यापासून लाखो रुपयांची निर्मिती होते. आणि नुसते हे तर झाले कंपनींचे भाव जे आपण बाजारात तेल विकणार आहोत. जर तिथे येऊन एखाद्या तरुणाने अजून मूल्यवर्धन केलं, त्यापासून आम्ही ज्या पद्धतीने साबण, शॅम्पूज अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स बनवले, तशाच पद्धतीने जर प्रोडक्ट्स बनवले तर त्याची किंमत 100 पटीने वाढते. मग ते तुमचा फणस असेल, फणसाची पावडर असेल किंवा कोकमाचं तेल असेल, तर अशा असंख्य वनस्पती आहेत ज्याच्यावरती काम होणं आणि गरजेचं आहे. कारण अजूनही जो ग्राहक वर्ग आहे त्याला अजूनही नैसर्गिक वस्तू मिळत नाही आहेत. त्याचं एक मी छोटंसं उदाहरण देईन. ते म्हणजे इसेन्शियल ऑइलमध्ये जे आम्ही बनवतो त्याच्यामध्ये चंदनापासून जे साबण बनतात, आपण एक उदाहरण घेतो. आपण शक्यतो काही चंदनाचे साबण वापरतो, काही ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींचे साबण वापरतो, तर आपल्याला ते खूप स्वस्तात मिळतात ज्या कंपनी त्याची ॲडव्हर्टायझिंग करतात. पण चंदनाचं तेल आहे ते काढण्याची प्रोसेस एखाद्या शेतकऱ्याला 25 वर्ष थांबावं लागतं.
त्याची वाढ होण्यासाठी. त्याच्यानंतर त्याची कापणी होते, त्याचा आतमधला गर काढला जातो, त्याच्यापासून त्याची तेलाची निर्मिती होते. ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे तेलाची डिमांडसुद्धा त्याच्या तेवढीच मोठी आहे. म्हणून चंदनाचं तेल हे 2 ते 3 लाख रुपये किलोने जातं. गुलाबाचं म्हणाल तर गुलाबसुद्धा 1 टन गुलाब गोळा करण्यासाठी अक्षरशः खूप मोठंच्या मोठं क्षेत्र तुम्हाला पाहिजे, कारण एका गुलाबाचं वजनसुद्धा काही ग्रॅममध्ये असतं. आणि जेव्हा फुलांचा आपण अर्क काढतो त्याच्यापासून 800 ml ते 1 किलो जास्तीत जास्त तुम्हाला तेल मिळतं. त्या तेलाची किंमत कनोजमध्येच हे होतं आणि त्याच्या तेलाची किंमत एक छान प्रकारे 16 लाख रुपये 1 किलोची आहे. म्हणून आपल्यापर्यंत जे तेल पोचतं ते मोस्टली केमिकल असतं. त्याच्यामुळे सांगण्याचा मुद्दा असा आहे की अजूनही सर्वसामान्यांपर्यंत खरे नैसर्गिक गुणधर्म असणारे एसेन्शियल ऑइल किंवा वनस्पती अजूनही पोचत नाही आहेत. आणि इथेच आपल्याला खूप मोठं मार्केट आहे, खूप मोठ्या ग्राहकांपर्यंत आपण पोचू शकतो. म्हणूनच आम्ही आमचा जो सुगंध हा ब्रँड जो बनवलेला आहे तो सर्वसामान्यांना त्यांच्या पॉकेटला परवडण्यासारखा, ते सहजरीतीने घेऊ शकतात व नैसर्गिक डायरेक्टली शेतामधून पिकवलेली हळद आणि शेतामधून पिकवलेलं गवतीच्या ह्याच्या तेलाचा साबण ते आपल्या घरामध्ये वापरू शकतात, तेही इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये त्याच किमतीला असलेलं. आमचा फ्लोअर क्लीनर असेल, आमचा स्प्रे असेल किंवा इतर प्रोडक्ट्स असतील. तर अशाच प्रकारे इतर वनस्पती तुम्ही प्रत्येक कोकणामध्ये राहणाऱ्या प्रत्येक गावातील एका तरुणाने जर एखादी वनस्पती जरी उचलली तरी त्यावर मूल्यवर्धन करून तुम्ही अक्षरशः जगामध्ये आपले प्रोडक्ट्स पोचवू शकता. आणि एवढी आज जगाची मागणी आहे. सर, आमच्या विनंतीला मान देऊन आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना गवती चहाविषयी आणि त्यापासून तेल निर्मिती याविषयी माहिती दिलात. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद सर.